करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 13वा नामरूप समास 8वा कर्ता निरूपण नाम श्रीराम समर्थ. श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयसी सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात झालेली आहे. आता कार्याची सुरुवात श्री मंगलाचरणाने श्री गणरायाने प्रत्यक्षात श्री सद्गुरू आज्ञेने बघा ज्या प्रकारे जे मत मांडलेलं आहे ते खुद्द भगवंताचं आहे. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून एकदा नाही तो 2 वेळा जय जय रघुवीर समर्थ. कोणाचा जय आहे? आपला अजून पराजयच होत आहे. कारण आपल्या प्रत्यक्षपणे शरीरामध्ये असणारे विषय विकार आपल्याला पुढे जाऊन देत नाही. 8 विषय विकारांनी संपूर्णपणे नरदेह ताब्यात घेतलेला आहे. आणि आपलं मन चंचल आहे. त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी प्रथमतः आपण प्रार्थना बोललो की नाही, स्मरण केलं, नुसतं बोललं नाही. बोलणं वेगळं, वाचन वेगळं आणि प्रत्यक्षपणे स्मरण करणं वेगळं. कोणाचं स्मरण केलं? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा सद्गुरू साक्षात. जोपर्यंत आपण प्रत्यक्षात लोकांची मतं ऐकली, लोकांची मतं जाणून घेतली, परंतु काहीही मिळालं नाही. आजचा समास, आजचा दशक का महत्वाचं? दशक 13वा दाखवला. बघता बघता दशक 13वा आला. 20 दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो. आणि त्यातला समास 8वा कर्ता निरूपण नाम. कर्ता कोण आहे? आपल्याला अजून कर्ता माहीत नाहीये. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी. श्रीराम करता म्हणसी ते यश कीर्ती प्रताप. म्हणून मीपणा नसावा. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयसी सकळ सृष्टी ब्रह्मांडसी कोणे केले. पहिली सोवी. श्रोता म्हणे वक्तयाशी प्रश्न विचारला. श्रोत्याने वक्त्याला असा प्रश्न विचारला की या सर्व सृष्टीला, ब्रह्मांडाला कोणी तयार केलं? या सर्वांचा कर्ता कोण आहे हे आम्हाला समजावून सांग. आपण शाळेमध्ये शिकलो. शाळेमध्ये शिकत असताना आपल्याला जर काही आलं नाही तर आपण गुरुजींना, बाईंना आपण विचारायचो. सर टीचरांना आपण विचारायचो. ते आपल्याला सांगायचे. परंतु सृष्टी तयार कोणी केली? हा ब्रह्मांड तयार कसं झाला हे कोण सांगणार? या सृष्टीची रचना कशी तयार झाली? जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी 84 लक्ष योनी बघा प्रत्यक्षपणे जन्म घ्यायच्या अगोदरच ही सृष्टी तयार झाली. आणि पाहता पाहता सर्व जलचर, खेचर, भूचर, वनचर, उभयचर सर्व जीवजंतू, कीटक, किडे, मुंगी ज्याप्रमाणे पशुपक्षी, मनुष्य देह
या पृथ्वी तलावर जन्म घेऊ लागला. या सर्वांचा करता कोण आहे? समर्थ म्हणाले, सूक्ष्म देहातून जर पाहायला गेलो, न दिसणाऱ्या डोळ्यांनी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला काही कीटक डोळ्यांनी पाहता येत नाही. असे काही आहेत जीवजंतू, ते आपल्या डोळ्यांनी पाहता येत नाही, तरीसुद्धा त्यांच्या अंतरी जर पाहायला गेलो तर करता करवित आहे, परमेश्वर आहे. आपल्याला चालवणारा सुद्धा परमेश्वरच आहे. मग सर्वांचा करता कोण आहे? श्री सद्गुरू साक्षात. कारण कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता जो आहे तो कलियुग. या कलियुगामध्ये जर पाहायला गेलो, कृते जनार्दनो, कृतयुगामध्ये जनार्दन स्वामी होते. त्रेताया रघुनंदन होते. आणि द्वापारे राम श्रीकृष्ण, द्वापार युगामध्ये राम आणि श्रीकृष्ण, आणि कलियुगामध्ये कलो श्रीपाद श्री वल्लभ अवतार. हा अधिष्ठान या प्रत्यक्ष आपल्या अंतरी, हे आपल्याला अजूनपर्यंत कळलं नाही. वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे अशी आपली गत चालली. परंतु सकळ सृष्टी ब्रह्मांड कशी निर्मिती केली, ज्याप्रमाणे कोणी केली, याचं उत्तर अजूनपर्यंत आपल्याला कळलं नाही. तव बोलिला सभानायक, जे बोलिले एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे. हे ऐकून त्या सभेत बसलेले एकाहून एक हुशार लोक, आजूबाजूचे लोक, हुशार लोक ऐकायला आली होती. आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे अनेक प्रश्न विचारले, श्रोत्यांनी विचारले न वक्त्याला, परंतु त्यांच्या बोलण्याचं कौतुक श्रोत्यांनी सादर ऐकायला पाहिजे. आपण कोणाचं भाषण असेल तर आपण ऐकायला जातो, मन लावून ऐकतो. कधी कधी कंटाळा येतो, कधी कधी चांगलं वाटतं, कधी कधी मोटिवेटिव्ह वाटतं. बघा प्रत्यक्षात कधी कधी पूर्ण हसण्याद्वारे होतं, आणि कधी कधी आपल्याला तेच अश्रूमार्फत डोळ्यांनी रडवलं सुद्धा जातं. काय आपण अनुभव घेतो, काय आपण ऐकतो, तेच शब्द असतात, तीच वाक्य असतात. परंतु समर्थ म्हणाले, एक म्हणती करता देव, एक म्हणती कोण देव, आपुल्याला अभिप्राव बोलते झाले. काही लोक अजूनपर्यंत म्हणतायत की या जगामध्ये देव नाहीये. काही लोक म्हणतात की एक म्हणती करता देव, करता करविता कोण आहे? कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. मग आपण ठरवायचं देव आहे की नाही, बरोबर की नाही? कारण ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावे त्यांनी पथ्य सांभाळावे. प्रत्येकाच्या अंतरी परमेश्वर आहे, चालवणारा तोच. तरी सुद्धा आपुल्याला अभिप्राव बोलते झाले. एक म्हणाला की देव करताय, त्यावर दुसरा कोणी विचार करू लागला की कोणता देव आहे? 33 कोटी देव आहे. परंतु जरी 33 कोटी देव असले तरी सद्गुरू साक्षात मात्र एकच, बरोबर की नाही? यावर प्रत्येक जण आपापला अभिप्राय व्यक्त करू लागले. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी. त्यात उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे सर्व प्रकारचे लोक होते. बघा, उत्तम सुद्धा लोक होती, मध्यमवर्गीय होती आणि कनिष्ठ लोक सुद्धा होती. ते आपापला भावार्थ, त्यांच्या मुखातून येणारे शब्द आणि त्या शब्दातून प्रत्येकजण सांगत लागले. या जगात ज्याची जी उपासना असेल ती त्याला श्रेष्ठ वाटत असते. आपण आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे देव असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये जर पाहायला गेलं भिंतीवर ते फोटो पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे फोटो असतात.
प्रत्येकाची उपासना वेगवेगळी असते, प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला ती श्रेष्ठ वाटत असते. कारण श्रद्धा असेल तर नक्कीच भक्ती आणि भक्ती असेल तर नक्कीच फळ. परंतु कोणी एका ऐसे म्हणती करता देव मंगळमूर्ती, एक म्हणती सरस्वती सर्व काही. कोणी म्हणू लागलं की मंगलमूर्तीच म्हणजे गणराया हाच करता देव आहे, तर दुसरा कोणी म्हणू लागला की सरस्वती सर्व काही करते. आता भेदभाव होऊ लागले. बोलायचं कोणाला? आपण कुठलीही सुरुवात असो, कार्याची जी सुरुवात असते ती श्री गणरायाने करत असतो. परंतु काही लोक म्हणू लागले की सरस्वती सर्व काही करते. सर्वांना नमस्कार आहे, बरोबर की नाही? एक म्हणती करता भैरव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती बिरेदेव, एक म्हणती भगवती. अनेक प्रकारचे मंदिरं पाहायला मिळतात, अनेक प्रकारची देवळं पाहायला मिळतात. कुणी भैरव म्हणतं तर कुणी खंडेराव म्हणतं, तर कुणी बिरदेव म्हणतं तर कुणी भगवती करता म्हणतो. एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्व करी नारायण. कुणी म्हणू लागलं नरहरी करताय, कुणी म्हणाले शंकर आहे, तर कुणी म्हणते नारायण आहे. प्रत्येकाची उपासना, प्रत्येकाची भक्ती वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या तऱ्हेने जी उपासना करत असतो, ज्याप्रमाणे जी भक्ती करत असतो त्यांना त्याचं फळ नक्कीच प्राप्त होत असतं ना. एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता केशवराज. काही लोक म्हणू लागले श्रीराम करताय, काही लोक बाजूची म्हणायला लागली श्रीकृष्ण सुद्धा आहे, तर दुसरं कोणी भगवंत करताय, केशवराज करताय. आता कोणाला बोलायचं? आपण बुचकळ्यात पडतो. एक म्हणतो श्रीराम करता, एक श्रीकृष्ण म्हणतात, एक खंडेराव म्हणतात, एक बिरदेव म्हणतात, एक मंगलमूर्ती म्हणतात, एक सरस्वती म्हणतात. अनेक प्रकारची देव आहेत. मग नक्की कोण आहे करता? कसं ओळखायचं? एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग, सर्व करी. आता कोणी पांडुरंग म्हणतं, कोणी श्रीरंग म्हणतंय, कोणी झोटिंग सर्व करतोय असं म्हणू लागलं. प्रत्येकाच्या मुखातून वेगवेगळे प्रकारचे बघा शब्द, प्रत्येकाच्या मुखातून वेगवेगळ्या प्रकारचे देवांचं नाव नाम प्रत्येकजण उच्चार करत आहे. एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्नी करता, सकळ काही. कुणी म्हणतंय मुंजा करत आहे, तर कुणी म्हणते सूर्यनारायण करत आहेत, तर कुणी म्हणतात अग्नी करत आहेत. आपण जर पंचमहाभूत जर पाहायला गेलो या पृथ्वी तलावर, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेला हा नरदेह आणि या नरदेहाला पडलेला हा प्रश्न की नक्की कोण चालवत आहे. एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरित्री करी, सर्व काही. कुणी म्हणालं की लक्ष्मीने सर्व केलेलं आहे, तर कुणी म्हणालं की मारुतीने सर्व केलेलं आहे. काही जण म्हणतात कुणी नाही तर पृथ्वीने सर्व काही केलेलं आहे, असं मत सुद्धा व्यक्त केलेलं आहे. आता कोणाला बोलायला गेलं तर प्रत्येकजण प्रत्येकाला काय म्हणत असतो, ज्या दृष्टिकोनातून पाहायचं असेल त्या दृष्टिकोनातून पाहत असतो. एक म्हणती तुकाई, एक म्हणती यमाई, एक म्हणती सटवाई, सर्व काही. कुणी तुकाईला तर कुणी यमाईला तर कुणी सटवाईला करता ठरवत असतो. एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता, एकची करी. आपल्याला नावं माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला नावं फक्त किती हाताच्या बोटा एवढी मोजता येणारी नावं माहिती असतात. बघा कोण कोण आहेत. एक म्हणू लागला भार्गव करता, दुसरा म्हणू लागला वामन करता, तर आणखी कुणी परमात्मा करता असे म्हणू लागले. एक म्हणती वीरण्णा करता, एक म्हणती बसवण्णा करता, एक म्हणती रेवण्णा करता, सर्व काही. आपण अशी काही नावंसुद्धा आपण ऐकली नाही. आपल्याला बघा 33 कोटी देव आपण फक्त एवढंच म्हणत असतो, परंतु नावं माहीत नसतं.
नावं केव्हा माहिती पडतात? जेव्हा आपल्या कानाने आपण जे ऐकलेले आहेत तेव्हा आपण म्हणतो अरे हे शब्द आपल्या कानातून बघा ऐकून गेलेले आहेत. एक म्हणू लागलं विरन्न करता, दुसरा म्हणू लागला बसवन्न करता, तर आणखी कुणी रेवन्नाला करता ठरवलं. एक म्हणती रवळ्या करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काय. कुणी रवळनाथाला करता ठरवत असतं, तर कुणी कार्तिक स्वामीला करता ठरवत असतं, तर कुणी व्यंकटेशाने सर्व काही केलेलं आहे असं प्रतिपादन केलेलं आहे. एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता ओढ्या जगन्नाथ. कुणी गुरूंना तर कुणी दत्तांना तर कुणी ओढ्या जगन्नाथाला करता ठरवलं आहे. एक म्हणती ब्रह्म करता, एक म्हणती विष्णू करता, एक म्हणती महेश करता निश्चयसी. एक म्हणू लागला की ब्रह्म करताय, दुसरा म्हणू लागला ब्रह्मा नाही तर विष्णू करताय, तर आणखी कुणी म्हणू लागले ब्रह्मा नाही विष्णू नाही तर महेशच निश्चयपूर्वक करताय. बघा आता ब्रह्म प्रत्यक्षपणे जन्माला आलो, विष्णू प्रत्यक्षपणे पालन करताय आणि महेशच म्हणजे शंकर संहार करता. एक म्हणती प्रजन्य करता, एक म्हणती वायू करता, एक म्हणती करुणा करता निर्गुण देव. कुणी पर्जन्याला तर कुणी वायूला करता ठरवलं, कुणी पावसाला तर कुणी हवेला करता ठरवलं, कुणी निर्गुण देवच करून अकर्ता असं म्हणू लागलं. बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. एक म्हणती मायाकारी, एक म्हणती जीवकारी, एक म्हणती सर्वकारी प्रारब्ध योग. कुणी माया सर्व करते म्हणू लागलं, तर कुणी सर्व जीव करतोय असे म्हणू लागले, तर कुणी प्रारब्ध योग सर्व करत आहे. एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे. या समासामध्ये या दशकामध्ये हा जो समास प्राप्त करून दिलेला आहे, कोण करता आहे हे निश्चित आपल्याला अजूनपर्यंत कळलेलं नाही, परंतु पुढे पुढे आपल्याला हाच भाग कळणार आहे. आपण जर पूर्णतः जर आपण ऐकत गेलो, प्रत्येकांची नावं आपल्याला प्रत्येकाचं नाम आपण जपत गेलेलो आहोत, ऐकत गेलेलो आहोत. मग आता एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे. आता कुणी प्रयत्नाला तर कुणी स्वभावाला करता ठरवत आहे, तर कुणी कोण करता आहे अजूनपर्यंत कळलेलं नाही. एवढ्यापर्यंत आपला भाग झालेला आहे. आता पुढचा भाग समर्थाने उत्तमाचा दिलेला आहे. ऐसा कर्त्याचा विचार, फुसता भरला बाजार, आता कोणाचं उत्तर खरे मानावे. सर्वजण लोक म्हणून गेली, सर्वजणांनी प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या देवांची नावं सांगून मोकळी झाली. ऐसा कर्त्यांचा विचार. श्रोत्यांनी प्रश्न विचारला, श्रोत्यांनी उत्तरंसुद्धा दिली. फुसता भरला बाजार, आता कोणाचं उत्तर खरं मानायचं. आता कोणाचं उत्तर खरं मानायचं. प्रत्येकजण प्रत्येकाचं भक्तिनिष्ठेने प्रत्येकाचं जे घरामध्ये देव आहेत त्या भगवंताचं नाव सांगत. जेही जो देव मानिला, करता म्हणती तयाला, ऐसा लोकांचा गलबला ओसरेना. ज्यांनी ज्यांनी जो देव मानलाय ना त्यांनी त्याला करता ठरवलं. आपल्या घरामध्ये ज्याची प्रतिमा असेल, ज्याचा फोटो असेल त्याला आपण प्रत्यक्ष करता ठरवत असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये अनेक प्रकारचे फोटो असतात. असा लोकांचा गलबला झाला. तो काही केल्या थांबेना. आपुल्याला साभिमानी, निश्चयाची केला मने, याचा विचार पाहणे घडेची ना. प्रत्येकाने आपापल्या दैवतांच्या अभिमानाने मनाने तोच करता म्हणून निश्चय केला, पण यावर जास्त सखोल कोणी विचार करीना. बहु लोकांचा बहु विचार, अवघा राहो द्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे. याप्रमाणे अनेक लोकांनी अनेक विचार मांडले, पण हा अवघा बाजार आता राहू दे. या संबंधी खरा विचार आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे.
लोकांनी मतं मांडली, कारण हा जो दासबोध आहे प्रत्यक्षात या दासबोधामध्ये खुद्द भगवंताचं वचन, खुद्द भगवंताचं मत मांडलेलं आहे. मग लोकांची विचार, लोकांची मतं आता आपण ऐकून शांत राहिलं पाहिजे आणि खरा विचार आपण आता जाणून घेतला पाहिजे. श्रोती व्हावे सावधान, समर्थांनी उत्तमाचा भाग दिला. हे ऐकत असताना श्रोत्याहो झोपू नका, रात्र वैऱ्याची आहे. श्रोती व्हावे सावधान, निश्चय तोडावा अनुमान, प्रत्यय मानावा प्रमाण, जाणते पुरुषी. श्रोत्यांनी आता सावधान व्हावे आणि करता कोण आहे हे निश्चयपूर्वक जाणून आपल्याला अनुमानाचा त्याग करायचा आहे. आणि जाणत्या पुरुषांनी अनुभव हाच प्रमाणभूत आहे असं मानलं पाहिजे. जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की. कर्ता जे जे करतो ते त्याच्यानंतर उत्पन्न झालेलं असतं, ते कर्त्याच्या पूर्वी आढळून येता कामा नये. आता जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले. आपल्याला एखादं कार्य करायचं आहे, ते कार्य करत असताना आपल्याला मदत करायला बघा प्रत्यक्षपणे आपला अंतरी असणारा भगवंतच आपल्याला साथ देत असतो. जर आपल्या अंतरी असणारा भगवंत आपल्या अंतरीत नसेल तर ते काम आपल्याकडून होणार आहे का? नाही. मग कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांश पंचभूतिक केले ते घडेना. जे केलेलं आहे ते सर्व पंचमहाभूत, प्रत्यक्षात ब्रह्मदी देवही पंचमहाभूतिकच आहेत. ते भूतांश आहेत, तेव्हा त्यांनी पंचमहाभूतिक निर्माण केले असं होऊ शकत नाही. पंचभूतांस वेगळे करावे, मग कर्त्यास ओळखावे. पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यास आले. पंचमहाभूतांना वेगळं करून आपण कर्त्याला ओळखलं पाहिजे. आता पंचमहाभूत आपण मगाशी ऐकली कोणकोणती आहेत? पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आणि आकाश. आता प्रत्येकाला वेगवेगळी करायची आहेत आणि त्यातून आपल्याला कर्त्याला ओळखायचं आहे. 5 पंचमहाभूतांपासून जे झालेलं असतं त्या कार्यात पंचमहाभूत स्वाभाविकपणे असतात. आता पृथ्वीचं कार्य वेगळं, आपाचं वेगळं, आकाशाचं वेगळं, अग्नीचं वेगळं आहे ना. वायू आणि आकाश प्रत्येकाची कार्य वेगवेगळी आहेत. परंतु पंचभूतांवेगळे जे निर्गुण आहे ते नाही करते. पण निर्विकाराचा विकार कोण लावू शकेल? पंचमहाभूतांपेक्षा निर्गुण हे वेगळं आहे. पण निर्गुणांच्या ठिकाणी करते पण असूच शकत नाही, कारण निर्विकाराचा स्वीकार कोण लावू शकेल? आता संपूर्णपणे जर पाहायला गेलो या पृथ्वीची रचना, सर्व जर आपण पाहायला गेलो या सृष्टीची रचना. आता आकाश, आपल्याला घरातून असं वाटतं की तो आकाश त्या डोंगर माथ्याला बघा प्रत्यक्षपणे टेकलेला आहे किंवा टच झालेला आहे असं वाटतं. परंतु आकाश हा संपूर्णपणे खूप उंचावर आहे. आकाश हा सर्वकडे पसरलेला आहे, कारण याच आकाशामध्ये सर्व काही वास्तव्याला आहेत. आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. बघा भाग कसा दिलेला आहे. मग पंचभूतांच आपण जर वेगळं करायचा प्रयत्न केला, पण कर्त्याला ओळखायला हवं. परंतु पंचभूतांवेगळे निर्गुण आहे, ते नाही करते. पण मग कर्ता करविता कोण आहे? कर्ता करविता प्रत्यक्षपणे कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ.
आपण बघा, एखादं शुभकार्य असेल, त्या शुभकार्यावर आपण पत्रिका छापतो आणि त्या पत्रिकेमध्ये सुद्धा काय लिहित असतो? कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. बरोबर की नाही? निर्गुणांच कर्तव्य न घडे, सगुण जाळ्यांत सापडे, आता कर्तव्यता कोणीकडे बरे पहा. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्याची जबाबदारी दिलेली आहे, परंतु निर्गुणांच्या ठिकाणी कर्तृत्व नसते. जो काळ आहे, जो दिलेला कार्य आहे, त्या काळामध्येच पूर्ण झालं पाहिजे. जसं कृतयुगामध्ये जे कार्य होते ते कार्य संपूर्णपणे पार पाडलं. त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये आणि आता कलियुगामध्ये सगुण तर झालेल्यात समाविष्ट होते. मग आता कर्तृत्व कोणाकडे जातं ते आता आपण पाहिलं पाहिजे. लटिकाचा करता कोण, हे फुसण्याची अप्रमाण, म्हणून ह्याची प्रमाण जे स्वभावाची झाली, जे आभासात्मक आहे त्याचा करता कोण आहे हे विचारणंच अयोग्य. म्हणून हेच प्रमाण मानावं लागतं की आपोआप झालं. आपण एखादं कार्य करायला सुरुवात केली, ते कार्य आपल्याकडून कधी होऊन गेलं त्याचा आपल्याला थांगपत्तासुद्धा लागला नाही. आपण चांगल्या प्रकारे काम केलं, जे होतं त्याप्रमाणेच आपण कार्य करत गेलो आणि आपल्या हातून केव्हा घडलं ते सुद्धा आपल्याला कळलं नाही. म्हणजे आपली त्या कामावरती असलेली निष्ठा, आपलं त्या कामावरती असलेला विश्वास आणि आपला देवांवरती असलेली भक्ती आणि भक्तीचा असणारा विश्वास, हा आत्मविश्वास आपल्याला टिकून ठेवायचा. मग लटिकाचा करता कोण आहे, त्याचा करता कोण हे विचारणंच अयोग्य आहे. म्हणून हेच प्रमाण मानावं लागतं, ते आपोआपच. एक सगुण एक निर्गुण, कोठे लावू करते पण, या अर्थाचं विवरण बरे पहा. एक सगुण आणि एक निर्गुण, यापैकी कुणाहीकडे करते पण लावता येत नाही. या अर्थाचं आता स्पष्टीकरण आपण पाहिलं पाहिजे. एक सगुण आणि एक निर्गुण. सगुण कोण, निर्गुण कोण? सगुणे सगुण केले, तरी ते पूर्वीच आहे झाले, निर्गुणास कर्तव्य लाविले न वचे की कदा. सगुणाने सगुण केलं असे म्हणता तर येत नाही, कारण ते तर पूर्वीच झालेलं आहे. आणि निर्गुणांच्या ठिकाणी कधी कर्तृत्व मानता सुद्धा येत नाही. सगुणाने सगुणच केले ना. येथे कर्ताची दिसेना, प्रत्यय आणावा अनुमान, दृश्य सत्यत्व असेना म्हणून या. येथे कुणी करता दिसतच नाही, म्हणून अनुभवाने अनुमान करून हे जाणून घेतलं पाहिजे की दृश्य हे सत्यच आहे. म्हणजेच आता विचार करा, आपण प्रत्यक्षपणे कार्य करत असताना आपल्या हातून चांगले सुद्धा कार्य होत असतं आणि वाईट सुद्धा कधी कधी काम होत असतं. आपण जेवढं चांगलं कार्य करू तेवढं चांगलं फळ आपल्याला प्राप्त होईल. परंतु आपल्या अंतरी, आपल्या शरीरामध्ये असणारा भगवंत आपल्याला दिसतो का? समोरून येणारी व्यक्ती, आता समोरून येणारी व्यक्ती ही आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत असते, परंतु त्यांच्या अंतरी असणारा भगवंत, त्यांच्या अंतरी असणारा परमेश्वर आपल्याला दिसत नाही. मग येथे कोणी करता दिसतच नाही ना. करता करविता कोण दिसतोय? तर प्रत्यक्षपणे तो देह दिसतोय. देहाने चांगलं काम केलं की देहाची वाहवा होते, पण त्याच देहाकडून काम कोणी करून घेतलं त्याला आपण विसरलेलो आहोत. आता आपण प्रत्यक्षात बघा, अभ्यास केलेला आहे, चांगल्या प्रकारे मार्क मिळवलेले आहे आणि वर्गामध्ये सुद्धा आपण पहिला नंबर काढलेला आहे. आता आपल्या देहाची वाहवा होणार, आपल्याला लोक शाबास बोलणार, परंतु आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याकडून अभ्यास कोणी करून घेतला.
बरोबर की नाही? आईवडिलांनी करून घेतला, गुरुजन वर्गांनी आपल्याकडून करून घेतला. मग शेवटी ज्यांनी करून घेतला ती कर्ता व्यक्ती आहे. ते आपल्याला डोळ्यांनी दिसली का? त्यांच्या अंतरी असणारा भगवंत आणि आपल्या अंतरी असणारा भगवंत आपल्याला डोळ्यांनी दिसला का? नाही आहे. आपल्याला फक्त आपल्या आईवडील आणि गुरुजन वर्ग पाहायला मिळाले. परंतु आपल्याकडून अभ्यास करून घेणारा, आपल्या स्मरणामध्ये, आपल्या डोक्यामध्ये बघा, आपण प्रश्नांची उत्तरं वाचून काढलेली आहेत. मग ती शेवटपर्यंत स्मरणात ठेवणारा कोण आहे याचा आपण अभ्यास केला का? नाही ना. आणि त्याच वेळी आपण जे पाठांतर केलेलं आहे, आपल्याकडून ते करून घेतलेलं आहे, तेच परीक्षेच्या वेळी स्मरण करून आठवण करून देणारा कोण आहे? लिहिणारा कोण आहे? आपल्याकडून बोलून घेणारा कोण आहे? आपण जेव्हा या ठिकाणाहून त्या ठिकाणी चालत आहोत, प्रवास करायचा आहे, मग प्रवास कोण करून घेतोय? मग आपल्याला डोळ्यांनी तर करता दिसत नाही आहे. आपण एखाद्या वेळी रस्त्याने जात असतो आणि रस्त्यात दगड असतं किंवा खड्डा असतं आणि बघा, आपला त्या खड्ड्यामध्ये पाय फसताना आपण पडतो किंवा दगड असतो, त्यात दगड बघा, त्यात आपल्या पायाला ठेच लागते आणि आपण तिथे पडलो जातो. तर कुणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्याला मदत करायला येते आणि आपण तिथे पडलेलो असतो, तिथे आपल्याला उचलायला येते. मग आपण काय विचार करतो? अरे, ही व्यक्ती तर ओळखीची नाही, पाळखीची नाही, तरीसुद्धा आपल्याला मदत करायला आली. कारण ती व्यक्ती कोणाच्या रूपाने आली? तर आपण म्हणतो ना, अरे तुम्ही तर खरंच देवाच्या रूपाने आलेला आहात. म्हणजेच देव आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, त्या देवाच्या रूपाने प्रत्यक्षपणे आपल्याला स्मरण होत असतं, प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येत असतं. बरोबर की नाही? अनुभवासी ये प्रत्यक्षात. म्हणून येथे कुणी करता दिसत नाही आहे, म्हणून अनुभवाने अनुमान करून ते जाणून घेतलं पाहिजे. आपण अजूनपर्यंत विचार करतो, अरे न होणारं काम आपल्याकडून झालंच कसं? आपण विचार करायचा, अरे हे काम माझ्याशी तर होणार नव्हतं, रात्रंदिवस विचार करायचो. परंतु आपण कार्याला सुरुवात केली. कार्याला सुरुवात करत असताना आपल्या देहाकडून काय निवेदन ठेवलं होतंस? हे परमेश्वरा, हे सद्गुरुराया, मी हे काम हाती घेतलेलं आहे, परंतु मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, श्रीराम करता ऐसे म्हणसी ते ते यश कीर्ती प्रताप. हे परमेश्वरा, काय निवेदन ठेवलंस? हे सद्गुरुराया, या देहाने प्रत्यक्षपणे हे कार्य हाती घेतलेलं आहे, हे कार्य उत्तम रीतीने पूर्णता करून घे, एवढं मात्र निवेदन ठेवलंस. आणि केव्हा पूर्ण झालं त्याचा तोची जाणे. मग येथे कर्त्याची दिसेना, प्रत्यय आणावा अनुमाना, दृश्य सत्यत्वे असेना म्हणून. केले ते अवघेच लटके, तरी करता हे बोलण्याची फिके, वक्ता म्हणे रे विवेके, बरे पहा. बघा, आपण विचार करतो. काय विचार केला? की केले ते अवघेच लटके. जे केलं असं म्हटलं जात आहे ते सर्व मिथ्याच आहे. म्हणून त्याचा कर्ता या बोलण्याला अर्थच उरत. वक्ता म्हणतो की जरा नीट विचार करून बघ. आपण विचार करतो, अरे आज कंटाळा आलाय, आज देवाची उपासना, देवाची भक्ती करण्यात आपलं मन लागत नाही, कारण प्रवास करून आलेलो आहोत. एखाद्या वेळी आपली उपासना राहते, एखाद्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे स्मरण करण्याचं राहतं आणि आपण तसाच झोपून जातो. देव कधी कोणावर रागवत नाही. भाग कसा दिलेला आहे? केले ते अवघेच लटिके, तरी करता हे बोलणीची फिके, वक्ता म्हणे रे विवेके, बरे पहा.
वक्ता म्हणते जरा नीट विचार करून बघ. बरे पाहता प्रत्यय आला. बघा आता प्रत्यय कसा आलेला आहे. तरी का करावा गलबला, प्रचित आली आपणाला अंतर्यामी. नीट विचार करून जर पाहिलं तर आपल्याला कळतं की करता करविता कोण आहे. आपलं शरीर संपूर्णपणे थकतं. आपला शरीर संपूर्णपणे प्रवास करून, बघा एखादं काम असेल, नोकरी असेल, जॉब असेल, धंदा असेल, तर तिथे आपलं संपूर्णपणे प्रवास आणि तिथेच आपलं नोकरी धंद्यावर असणारा जो वेळ निघून जात असतो. मग घरी आल्यावर आपण थकतो, जेवतो आणि सरळ झोपून जातो. परंतु ज्याने आपल्याला प्रत्यक्षात नेलेलं आहे, ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला घरी आणलेलं आहे, त्यालाच आपण विसरलो. आपण ठेवलेलं निवेदन, त्या निवेदनाची पूर्तता तर झालेली आहे, परंतु आपण काय निवेदन ठेवून बाहेर पडलेलो. हे परमेश्वरा, हा देह घराबाहेर पडत आहे, तरी एखाद्या वेळी बघा एखादं काम असेल किंवा जॉबसाठी चाललेलो आहोत किंवा एखादा व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये आपला देह घराबाहेर पडत आहे. नेणारा तूच आहे आणि आणणारासुद्धा तूच आहे. तो उत्तम प्रकारे सामर्थ्य पुरव. असं निवेदन ठेवून घराबाहेर पडले होतो. तर घरामध्ये जेव्हा आपण आलो तेव्हा आपण आपली बॅग असेल किंवा आपली पिशवी असेल ते आपण एका कोपऱ्यात टाकली, जेवलो आणि सरळ झोपून गेलो. परंतु निवेदन ठेवायचं राहिलं ना. जेव्हा निवेदन ठेवलं, त्या निवेदनाची पूर्तता झाली, परंतु अधिष्ठानाकडे, त्या परमेश्वराकडे जे वचन ठेवलं होतं त्या वचनाची पूर्तता झाली. जसं आपण एखाद्या वेळी बघा सामान घेतो, सामान घेतल्यानंतर आपण काय करतो, बिल घेतो. मग आपणसुद्धा आपली निश्चयाची पावती ठेवली पाहिजे ना. निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव, ये ग्रंथी. आपला अभिप्राय मांडता आला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. ही निश्चयाची पावती आहे, परंतु आपला देह तिथे मांडत नाही. म्हणून बरे पाहता प्रत्यय आला, तरी का करावा गलबला, प्रचिता आलिया आपणाला अंतर्यामी. आपल्याला प्रचिता असली पाहिजे, बरोबर की नाही. आता असो हे बोलणे, विवेकितेची हे जाणे, पूर्वपक्ष लागे उडवणे, एरवी अनुर्वाच्य. असो, आता हे बोलणं आता राहू दे. पूर्वपक्ष लटिका असतो, त्याचं खंडन करावं लागतं, अन्यथा हे सर्व अनिर्वचनीय आहे असं विवेकी जाणतो. म्हणून जिथे जिथे जायचं असेल तिथे आपल्याला विवेकसहित जाणं योग्य. तव श्रोता करी प्रश्न, देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे. बघा पुढच्या समासामध्ये सुद्धा उत्तमाचा भाग दिलेला आहे. त्याच्या अगोदर श्रोत्यांनी प्रश्न केला, देह सुख दुःख भोगत आहे, मग देहामध्ये सुख दुःख भोगता कोण असतो. आपल्याला आनंद सुद्धा होत असतो, दुःख सुद्धा होत असतं, आपल्यावरती संकट सुद्धा येत असतात, अडचणी सुद्धा येत असतात. मग त्याची उत्तरं आपल्याला पुढच्या समासामध्ये पाहायला नक्कीच मिळणार आहेत. समर्थ म्हणाले, परंतु कर्ता कोण आहे, कर्ता कोण हा निश्चय बोलिला असे. ज्यावेळी सुख येतं त्यावेळी आपण सर्व विसरून जातो. आपल्या घरातील मंडळी असतील, मित्रपरिवार असतील, नातेवाईक असेल, प्रत्यक्ष खुद्द भगवंत असेल, त्यालासुद्धा आपण विसरतो. कारण का, आपल्या वाटेला सुख आलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा दुःख येतं तेव्हा दुःखाच्या वेळी आपण नातेवाईकांना दोष देत बसत असतो, आपल्या घरच्या मंडळींना दोष देत बसत असतो, मित्रमैत्रिणींना दोष देत बसत असतो आणि खुद्द भगवंताला सुद्धा दोष देत बसत असतो. कारण आपलं फक्त बोलणं एकच असतं, कुठलाही नातेवाईक, कुठलाही मित्रमंडळी किंवा आपले कुटुंबातील सदस्य कोणीही मदतीला आले नाही. प्रत्यक्ष भगवंत डोळ्यांनी पाहत आहे तरीसुद्धा माझ्या मदतीला आलेला नाही, संकट असताना आलेला नाही, असं आपण म्हणत असतो. परंतु जर आपण पाहायला गेलो
श्रोत्याने केलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं असलेलं उत्तर समर्थाने उत्तमाचे दिले. जशी आपली पुण्याई असेल ना, जशी आपली शिल्लक असेल त्याप्रमाणे सर्व काही सामर्थ्य पुरवलं जात असतं. नक्कीच सुखदुःखाच्या वेळी प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी, आपल्या मुखामध्ये नामस्मरण असणं खूप गरजेचं आहे. नाम तुझे घेता देवा होई समाधान. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू नभादे जाण, अपमृत्यू काय करी. तव श्रोता करी प्रश्न, देही सुखदुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करता निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.